एकीकडे पाहिले तर युद्धाच्या आखाती देशाच्या युद्धामध्ये पाहिले तर अनेक भावाचे जे गगनाला भाव वाढले आहेत. दुसरीकडे मला पाहिजे तर जे फुल उत्पादक शेतकरी असते ते सध्या तो हवालीन झालेला आहे. सध्या पाहिलं तर मार्केटमध्ये त्याला 10 ते 15 रुपये भाव मिळते आणि त्या शेतकऱ्यांना आज लाखो रुपये खर्च केलेला आहे. आता मी अशाच आहे अंबाजोगाई तालुक्यातील सावगाव शहरामध्ये माझ्यासोबत शेतकरी आपण त्याची संवाद साधला. नेमकं काय झालं आहे तर काय सांगाल तुम्ही आतापर्यंत किती म्हणजे किती एकरमध्ये तुम्ही फुलाची लागवड केलेली आहे आणि किती तुम्हाला खर्च आला होता? हे अर्धा एकरमध्ये लागवड केलेली आहे आणि ह्याला 70 ते 80 हजार रुपये खर्च आलेला आहे. अजून उत्पन्न तर काही भेटलेलं नाही. सध्या काय भाव विकतात बरं मार्केटमध्ये फुलबाजार? मार्केटला शेतकऱ्याकडून घेतात 10 ते 15 रुपयांनी आणि विकतात 50-60 रुपयांनी. म्हणजे सध्या पाहिलं तरी व्यापारी सध्या खुश आहेत त्याच्यामध्ये. ह्यातमध्ये व्यापारी खुश आहेत आणि शेतकरी दुःखी आहेत. एकीकडे पाहिलं तर आता टरबूजाचे भाव असतील अनेक जे फळभाज्याचे भाव आहे कुठं कमी पडलेले दिसतात. पण जे व्यापारी आहेत व्यापारी त्यांना चढून भाव घेतात. शेतकऱ्याकडून कमी नाही घ्यायचं आणि चढ्या भावामध्ये विकायचं हे व्यापाऱ्याचं कामच आहे ते. पण सध्या पाहिजे दिवाळीपासून काही भाव मिळत नाही त्याला. दिवाळीपासून कसलाच भाव नाही याला. हा झेंडू असेल किंवा समजा भाजीपाल्यामध्ये मेथी असेल, शेपू असेल, काय पालक असेल, वांगा असेल, याला कुठल्याच त्याला भाव नाही. आता 10 रुपये आणि 15 रुपये किलोनं घेतलं जातं आणि 50-60 रुपये किलोनं विकल्या जातं. दिवाळीमध्ये काय भाव विकले फुलं तुमचे? दिवाळीमध्ये 40-50 रुपये किलो विकली होती. पण आत्ताच्या ह्या घडीला म्हणलं तर 10 रुपये 15 रुपये किलोनं विकल्या जातात. म्हणजे केलेला खर्च निघत नाही. केलेला खर्च पण निघत नाही. किती तुम्ही खर्च लावता? पण आता पस्तोर 80 हजार रुपये खर्च झालेला आहे. किती उत्पन्न तुम्हाला काय अपेक्षा होती बरं? अपेक्षा होते 1.5 लाखाचं. उत्पन्न अजून 10,000 रुपये सुद्धा निघालेले नाही. आता काही दिवसापासून जयंती आहे, जयंतीला फुलं विकतील चांगल्या भावामध्ये? आता काही सांगता येणार नाही ना. आता सगळ्याकडे माल शिल्लक आहे त्याच्यामुळे आता भाव वाढेल म्हणून याची काही गॅरंटी नाही आहे. शेतकऱ्याकडे माल आहे पण मार्केटला भाव नाही आहे. मार्केटला भाव नाही आहे. काय केलं पाहिजे सरकारनं बरं? सरकारनं असं काहीतरी नियोजन लावलं पाहिजे छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी की बाबा त्यांना एक मदत म्हणून काही ना काही एक समजा 10-20 हजार रुपये मदत दिली पाहिजे त्यांनी. आता ह्या युद्धामुळं सगळा परिणाम शेतकऱ्याचाच बोकांडी बसलेला आहे, दुसऱ्याच्या कोणाच्या नाही. त्याच्यामुळे सगळं शेतकऱ्यांचंच म्हणजे शेतकऱ्याचंच नुकसान आहे यातमध्ये. तर आपण पाहू शकतो ह्या आखाती देशाच्या युद्धामुळे पाहिले तर व्यापारी असेल त्याचं ते परिणाम झालेला आहे. मतलब जे साधे सुधे जे 10 एकर 2 एकर शेतकरी त्यांचे फुल उत्पादक शेतकरी ते देखील हवाले आहे. एकीकडे मार्केटमध्ये भाव मिळत नाही. त्यामुळे पाहिजे तर सरकारने याला कोणतरी अनुदान द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.